आणि संजय राऊतांनी आज सकाळी सकाळी 2019 सालची आठवण काढली। 2019 साली एकनाथ शिंदेंच्या हुकलेल्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी भाष्य केलं। शिंदेंना मुख्यमंत्री पद का मिळालं नाही याचा खुलासा करताना राऊतांनी कुणावर आरोपांचा मोर्चा वळवला पाहूया या रिपोर्टमधनं। 2019 साली एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद का हुकलं? त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही। संजय राऊतांच्या दाव्यानं नवा वाद। महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत। 5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद का हुकलं याचा खुलासा संजय राऊतांनी केला आणि वाद पेटला। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50 चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। राऊतांनी सरळ सरळ याचं खापर फोडलं भाजप आणि शरद पवारांवर। एकनाथ शिंदेंचं ज्युनियर असणं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आड आल्याची टिप्पणी राऊतांनी केली। महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत। पवारांच्या विरोधामुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकलं इतकंच सांगून राऊत थांबले नाहीत, तर या इतिहासात त्यांनी भाजपलाही खेचलं। 2019 साली भाजपनं नाकारलेला 50-50चा फॉर्म्युला शिंदेंना मुख्यमंत्री पदापासून दूर घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केला। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर, मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50 चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत। पण राऊतांचं हे विधान नितेश राणेंनी त्यांच्यावरच बूमरँग करण्याचा प्रयत्न केला। शिंदेच नाही तर राऊतांना उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री म्हणून नको होते असा पलटवार राणेंनी केलाय। अहो, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता। थोडं मनमोकळी तुम्ही केसरकर साहेबांना बोला तर ते बोलतील खरं काय सत्य काय। नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते। आमदारांना फोन गेलेले सामन्यातून, पण जमायच्या टायमाला 5-7 आमदार बनले व जमले। पण भाजपाने शब्द पाळला नाही, संजय राऊतांना आता गोष्टी आठवतात। अरे बाबा, आता ते जाऊ दे ना, पुलाखालून खूप पाणी गेलं निघून, आता आपण पुढे गेलोय। तर शंभूराज देसाईंनी या मुद्द्यावरनं राऊतांना थेट सवाल विचारला। 5 वर्षांनी राऊतांना हा विषय कसा काय आठवल्याचं म्हणत त्यांनी राऊतांच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे। आणि जर तुम्ही संजय राऊत आता म्हणतायत ना पवार साहेबांचा विरोध होता, 5 वर्षात का नाही बोलला? पवार साहेबांचे मांडीला लावून बसताय ना अजून सुद्धा। आणि माझं तर आजही ओपन चॅलेंज आहे, उघड माझं म्हणणं आहे की संजय राऊत म्हणतायत हे खरं आहे, हे पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या प्रवक्त्यांनी सांगावं की आमचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला विरोध होता। उलट त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे बडे बडे नेते होते, ते सगळे नेते आम्हाला खासगीत सांगत होते की आम्ही सांगितलं होतं शिवसेनेला कुणाला मुख्यमंत्री करायचंय हा उद्धव ठाकरे साहेबांचा अधिकार आहे। शिंदेंच्या हुकलेल्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना काँग्रेसनं मात्र सावध भूमिका घेतली। संजय राऊत ते म्हणतात, शिंदे हे म्हणतात, आता कोण काय म्हणताय, आता काय म्हणजे मला भविष्यात तर मला असं दिसतं हे सगळीच परिस्थिती पाहून की तर तुम्ही एखाद्या पोराच्या सख्खा म्हणजे स्वतःच्या पोराचं नाव ठेवताना मला का विचारलं नाही, अशी म्हणायची पाळी महाराष्ट्रात येईल। इतकं विचित्र पणा महाराष्ट्रामध्ये दिसतोय। भलेही 2019 साली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिली, तरी 2022 मध्ये मात्र त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, कारण राजकारणात टायमिंग महत्वाचं मानलं जातं। आता शिंदे आणि फडणवीसांमधल्या कोल्ड वॉरची चर्चा रंगलेली असताना राऊतांनी शिंदेंच्या हुकलेल्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करून एक प्रकारे शिंदेंना डिवचण्याचाच प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।